निर्गमनची पुस्तक 12वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 51 वचन लिहून आहे. या अध्यायामध्ये इस्रायली लोक मिस्र देशामध्ये असताना परमेश्वर देवानं मोशेला दिलेली आज्ञा, या वल्हांडाच्या सणामध्ये कोकरूचा बलिदान केल्यानंतर त्याचं रक्त खिडकी आणि द्वारवर्त लावणे, मृत्यूच्या दूतापासून सुटका आणि त्याचं विवरण याच्यामध्ये सांगण्यात आले. आणि वल्हांडाचा सण कसे साजर केले पाहिजे, त्याचे विधी कसले असले पाहिजे आणि कसे पद्धतनं केले पाहिजे, समोरच्या 1 वचनपासून तर 20 वचनपर्यंत वल्हांडाचा सण आणि कोकरूचा बलिदान होणे, बली केलेले पशु कसे खायचे त्याची पद्धत याच्यामध्ये आहे. 29 वचनपासून तर 36 वचनपर्यंत मिस्र देशामध्ये असलेले प्रत्येक ज्येष्ठांचे मृत्यू, हे बघून इस्रायली लोकांना जे मागितले ते सर्व देऊन मिस्र देशाच्या लोकांना त्यांना बाहेर पाठवून दिले. याच रीतीनं इस्रायली लोकांना मिस्र देशांना लुटून घेतले. 37 वचनपासून तर 42 वचनपर्यंत त्या लोकांना रामसेस प्रांतामधून सुक्कोत प्रांतापर्यंत यात्राचे प्रवास केले. ते लोक मिस्र देशामधून बाहेर निघेपर्यंत हा अध्याय आपल्याला सांगतो. आता आपण निर्गमनची पुस्तक याचा 12वा अध्यायाचे 1 वचनपासून ध्यान करू. मग परमेश्वरानं मिस्र देशात मोशे व अहरोन या सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा महिना होवाव, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना होवाव. देव इस्रायली लोकांना एक नवीन कॅलेंडर इथे देऊन राहिले. मिस्र देशाच्या कॅलेंडरच्या अनुसार हा पहिला महिना नाही. देवानं सांगितलेला पहिला महिना याला निसान किंवा अबीबचा महिना असे म्हणतो. इस्रायलच्या सर्व मंडळी सांग की हा महिन्याचा दशमीस तुम्ही आपल्या आपल्या वडिलांच्या घराप्रमाणे एक घरामागे एक कोकरू घ्यावे. आणि एक कोकरू खाण्याचे नाही इतके थोडके माणसे कोणाच्या घरात असले तर त्यांना व त्यांचे घराजवळ शेजाऱ्यांना आपल्या घरातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहारांच्या मानने एक कोकरू किती माणसांपुरेल यास हिशोब करावे. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो 1 वर्षाचा नर असावे. हा नर मेंढरातल किंवा बोकडातल तुम्हास वाटेल तो घ्यावे. ह्या महिन्यांच्या चतुर्थ दर्शीपर्यंत ते राखून ठेवावे. 10 तारीखला तुम्ही कोकरू घ्यावे आणि 14 तारीखपर्यंत तुम्ही आपल्यापाशी ठेवावे, म्हणजे 3 दिवस. आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांना ते वधावे. त्याच रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकरांचे मांस खाणार त्यास दोन्ही दारबदल व चौकातील कपडा पाटील लावावे. आणि त्यांनी त्याच रात्री त्यांचे मांस विस्त्यावर भाजून ते बेखामीर भाकरीबरोबर खावे. कडू भाजीबरोबर ते खावे. मांस कच्चे खाऊ नाही आणि पाण्यात शिजवून खाऊ नाही.
तर ते विस्तावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय वा आथडी यांसुद्धा ते खावे. त्यातल सकाळपर्यंत काही राहू देऊ नाही, आणि सकाळपर्यंत काही राहिलेच तर ते आगीत टाकून जाळावे. ते तुम्ही या रीतीने खावे की तुमचं कमर कसून. प्रत्येक इस्रायली लोकांना वलांडाच्या सणाचे नियमचं पालन करावे. बोकड्यात किंवा मेंढरात नर घेऊन या विधीचं त्या लोकांना पालन करावे. 14 तारीखला वलांडाचा सणाचा नियमचं पालन करावे. म्हणजे प्रत्येक 14 तारीखला हा सण येतो. यासाठी प्रत्येक सुंता कुटुंबामध्ये झालेल्या व्यक्तीनं याचं आचरण केले पाहिजे. याच्यामध्ये काहीच वेस्ट नाही झाले पाहिजे. सर्वच त्या लोकांना खावे. म्हणजे एक एक व्यक्ती किती खातो त्याच्या अनुसार हिशोब केले पाहिजे. तुमच्या कुटुंबामध्ये कमी लोक असतील तर तुम्ही शेजारी लोकांना बोलावून त्याच्यामध्ये भाग घ्यावे. बेखामीर भाकऱ्याबरोबर तुम्ही त्याला खावे. आणि तुम्ही त्याला कडू भाजीसोबत खाल्ली पाहिजे. या वलांडाच्या सणामध्ये सादर करत असताना कडू भाज्या खाल्लेच पाहिजे. इस्रायली लोक या वलांडाचा सण करत असताना कडू भाजी मिस्र देशाचा अनुभवला दाखवतो. यासाठी वलांडाचा सण सुटकाला दाखवतो आणि कडू अनुभवाला दाखवतो. ते तुम्ही या रीतीनं खावे. तुमच्या कमर कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईनं खावे. हा परमेश्वराचा वलांडाचा सण आहे. कुरिन्थीची पत्री याचा पहिल्या पत्रीमध्ये पाऊल इथं लिहितो. इथे असे लिहून आहे, वलांडाचा कोकरू वध केला आहे. वलांडाचा कोकरू वध केल्यानंतर जिथं रक्त लावल्या जाईल तिथं त्यांचे रक्षण होतील. तसेच ख्रिस्ताचा रक्त ज्याच्यावर असतो त्याला मृत्यू नसतो आणि त्याचं रक्षण होतो. इथं इस्रायली लोकांमध्ये भौतिकरित्यानं देव इथं दाखवून राहिले का ख्रिस्ताचे वध कसे होतील. ते तुम्ही या रीतीनं खावे. तुमचं कमर कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईनं खावे. हा परमेश्वराचा वलांडाचा सण होय. देव त्या लोकांना बंदीतून बाहेर इथं काढून राहिले. कारण हा रात्री मिस्र देशात फिरवून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकेल आणि मिस्रातील सर्व देवाचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. निर्गमनची पुस्तक याचा 3वा अध्याय आणि 14वा वचनमध्ये होरे पर्वताजवळ देव मोशेला भेटल्यानंतर परमेश्वर देव ज्या नावानं त्याच्या समोर प्रकट झाले त्याच नावाला देव इथं स्थिर करत येत आहे. मी यहोवा परमेश्वर आहे. यासाठी मी मिस्र देशाचे देवताचे न्याय करीन. लक्षात ठेवा, यहोवाच परमेश्वर आहे आणि तो सर्व देवताचा न्याय करीन, तो इथे सांगून राहिले. मिस्र देश मूर्तीची आराधना करणारा देश आहे आणि त्या देशामध्ये 10 देवताचे ते लोक आराधना करायचे. कारण हे देवता लोकांना देवाजवळ येऊ देत नाही. हे खरोखरच देवता नाही आहे
असे त्या लोकांना म्हटले. यासाठी त्या लोकांचं अविश्वासचं न्याय झाले पाहिजे. यासाठी देवानं 10 विपत्ती पाठवून मिस्र देशावरत त्यांचे अविश्वासचे खंडन केले. सजीव असलेले देवाचं नाही ऐकून ते लोक मूर्तीची आराधना करत त्याचे ऐकत होते. देवाचं नाही ऐकल्यामुळे ते लोक देवाचे न्यायाचे भागीदार झाले. आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्ही प्रित्यार्थ खुना होईल. जुन्या करारामध्ये सुंता एक चिन्ह होते. इथं मृत्यूपासून वाचण्यासाठी रक्त चिन्ह आहे. वल्हांडाचा कोकरू वध केल्यानंतर त्याचे रक्त चिन्ह ठरतील. पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताचे वध झाल्यामुळे जसे वल्हांडाचा कोकरू वध झाल्यानंतर त्याच्या रक्ताच्या द्वारा इस्रायली लोकांचे रक्षण झाले, तसेच येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारा रक्षण होतो. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून जाईल. मिस्र देशाच्या लोकांस मी मारीन तेव्हा तुम्हास अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होवायचे नाही. हा दिवस तुम्हास स्मरक दाखल होईल. मोशेनं घोषणा केलेले हा वल्हांडाचा सण येशू ख्रिस्त येतवरी इस्रायली लोक साजर करत असते. हा दिवशी तुम्ही परमेश्वर प्रित्यार्थ मेढा भरून सण पाळावा. पिढ्यापिढ्यांना अगदी कायमची विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखामीर भाकरी खावे. पहिल्या दिवशी तुमच्या घरातील सर्व खामीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खामीरची भाकरी खाईल त्याचे इस्रायेलतून उच्छेद होवावे. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरावे, तसा 7व्या दिवशीही पवित्र मेळा भराव. या दोन्ही दिवशी काही काम करू नये. मात्र प्रत्येक मनुष्याचं खाण्यापिण्यासंबंधी जे काही करायचे असेल ते करावे. या प्रकारे तुम्ही बेखामीर भाकरीचे सण पाळावे, कारण याच दिवशी मी तुम्हा सेना मिस्र देशातून बाहेर आणलेले आहेत. यास्तव हा दिवशी पिढ्याने पिढी कायमची विधी म्हणून पाळावे. पहिल्या महिन्याच्या चतुर्थचे संध्याकाळपासून तो त्या महिन्याचे 21चे दिवसा संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखामीर भाकरी खावे. 14 तारीखपासून तर 21 तारीखपर्यंत म्हणजे 14 तारीखपासून तर 21 म्हणजे 7 दिवस. वल्हांडाच्या सणामध्ये कोकरूचे वध झाले तर आणि शेवटीचा दिवस 21 तारीख असले तर ते लोक या दिवसामध्ये विश्रांती घेऊन देवाची आराधना केली पाहिजे असे त्या लोकांना सांगण्यात आले. 7 दिवसापर्यंत तुमच्या घरात मुळीच खामीर नसावे, कारण जो कोणी एकदा खामीरची वस्तू खाईल तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो, त्याचे इस्रायलचे मंडळीतून उच्छेद कराव. तुम्ही कसलाही खामीरचा पदार्थ खाऊ नाही. तुम्ही घरोघर बेखामीर भाकरी खावे. पुष्कळ लोक पीठ गुंदून त्याला ठेवून त्याच्यानंतर त्याची रोटी बनवून खातो. आपण बेकरीमध्ये बघतो का ईस्ट नावाचे एक पदार्थ म्हणजे बॅक्टेरिया असतो, त्याला मैद्यामध्ये किंवा पिठामध्ये टाकून ठेवतो, त्याच्यानंतर ते पीठ फुगून येतो. तसे नाही करायचे इथं देव सांगून राहिले. म्हणजे देव म्हणत आहे का फ्रेश करा तुम्ही.
भिजवून ठेवलेले असलेले पीठ नाही, पण तेव्हाचा तेव्हा पीठ भिजवून खायचे देव इथं सांगून राहिले. मग मोशेनं इस्रायलचे सर्व वडील जनास बोलावून म्हटले, तुम्ही आपापल्या घरप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वलांडाचे यज्ञ पशु वधाव. यासाठी समाजामध्ये असलेले हे वडील लोक आणि मंडळीमध्ये असलेले मोठे वडील लोक, त्यांच्यावर एक मोठी जिम्मेदारी आहे. ते लोक इतर लोकांसाठी मॉडेल असले पाहिजे, उदाहरण असले पाहिजे, त्यासाठी त्या लोकांना तयार करून राहिले. नंतर एजोब झाडाची एक झुडी घेऊन ती पत्रातील रक्तानं बुचकाळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाचे कपडापट्टील वा दोन्ही बाहांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. यासाठी प्रत्येक इस्रायली लोकांना दार बंद करावे आणि दाराच्या बाहेर रक्त लावावे. इथं दारावरत आडवं आणि उभे रक्त लावले पाहिजे आणि याचे चिन्ह आपल्याला क्रूसावर दिसतील. क्रूसावरत वध झालेले येशू ख्रिस्ताचे रक्त क्रूसावरत लावण्यात आले आणि त्याच्याद्वारा मनुष्य जातीचे अपराध क्षमा झाले. यासाठी रक्ताच्या द्वारा सुटका मिळते असे आपण याला आठवण ठेवले पाहिजे. यहोवा परमेश्वर देव त्या देशातून जात असताना त्या दारावरत असलेले आडवे आणि उभे रक्ताचे चिन्हाला बघून तिथून तो निघून जातो. कारण परमेश्वर मिस्राचा वध करण्यासाठी देशात फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपडापट्टीवर वा दोन्ही बाहावर रक्त लावलेले परमेश्वर पाहेल, ते द्वार तो ओलांडून जाईल आणि वध करण्यासाठी तुमच्या घरात जाऊ देणार नाही. हा विधी तुम्हाला वा तुमच्या पुत्राला निरंतर आहे असे समजून तो पाळावा. वचन दत्ता देश परमेश्वर तुम्हास देईल, त्या तुम्ही जाल तेव्हा हा उपासनाचे प्रकार तुम्ही पाळावे. म्हणजे तुम्ही याला आपले कानून बनवून याचे पालन केले पाहिजे. हे स्थिर असणारे आचार तुम्हाला राहतील आणि याला तुम्ही पाळले पाहिजे. तुमचे मुले बाळे तुम्हास विचारतील की या उपासनाचे अर्थ काय, तेव्हा तुम्ही सांगा की हा परमेश्वराचा वलांडाचा यज्ञ आहे. त्यानं मिस्री लोकांस मारले व आपल्या घराचे बचाव केले. त्या समय तो मिस्रातील इस्रायलचे घरे ओलांडून गेले. हे ऐकून लोकांना मस्तके लावून दंडवत घातले. इस्रायली लोकांनी जाऊन तसे केले. परमेश्वर मोशे व आहारोन यास आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांना केले. प्रत्येक घराचे वडील देवाची गोष्टी ऐकणे शिकले पाहिजे. देवाचे गोष्टीचे ऐकण्याचे अभ्यास करणे आणि आपल्या येणाऱ्या पिढीचे लोकांना त्या गोष्टी शिकवणे. मोशे आणि आहारोन त्या लोकांना शिकवले. घराच्या पुढारीनं प्रत्येक देवाची गोष्टी आपल्या कुटुंबाला शिकवले पाहिजे. मध्यरात्री असे झाले की मिस्र देशातील सिंहासनावर रूढ असलेला फारोचे ज्येष्ठ पुत्रापासून बंदीगृहात पडलेले कैद्यांचे ज्येष्ठ पुत्रेपर्यंत सर्व आणि गुरढोरेपैकी सर्वप्रथम वत्स परमेश्वरांना मारून टाकले. रात्रीच्या समये फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिस्र देशात मोठा अहंकार उडला.
कारण ज्यात कोणी मेला नाही असे एकही घर राहिले नाही. तेव्हा फारोनं रातोरात मोशे व आरोन यास बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायली लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची उपासना करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपले शेढे मेंढरे व गुरढोरे घेऊन चालते होवा आणि मलाही आशीर्वाद द्या. त्याच रात्री फारोनं मोशे आणि आहारोनला बोलावले आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही करा. तुम्ही जाऊन आपल्या देवाची उपासना करा. मी तुमच्या देवाची गोष्टी नाही ऐकली आणि नाही ऐकल्यामुळे माझ्या देशावरत नाश आला आणि याचे जिम्मेदार मीच आहे. मला क्षमा करा असे तो इथं म्हणत आहे. इस्रायली लोकांना देशातून तत्काळ निघून जावे म्हणून मिस्री लोकांनी त्यांच्या मागे तगादा लावले. ते म्हणाले, आम्ही सर्व मेलेच आहे. देवाचा वेळ आणि आल्यानंतर देवाचे कार्य होतो. परिस्थिती अनुकूल झाली. तुम्ही विश्वासी असेल तरी बघा, देवाच्या वेळेनुसार तुमच्या जीवनामध्ये तो परिस्थिती अनुकूल करतो. तुमच्या जीवनामध्ये किती अडकाव आले तर देव त्याला हटवून देतो. यासाठी तुमच्या पक्षामध्ये देव एक मोठे कार्य करतो. देवावर आधारित राहा आणि त्याच्यावर विश्वास करा अशी मी तुमच्यासोबत विनंती करतो. संपूर्ण मिस्र देशामध्ये एकही असे कुटुंब नसते ज्याच्या घरी शव नसेल. इतके फारो कठीण आणि मिस्र देशचे लोक कठीण होते त्यांचे हृदय. इतके मोठे विपत्ती त्यांच्या देशावर आले तरी त्या लोकांना मन परिवर्तन नाही केले. इस्रायली लोकांना देशातून तत्काळ निघून जावे म्हणून मिस्री लोकांना त्यांच्या मागे तगादा लावले. इस्रायली लोकांना फार इथं आश्चर्य वाटून राहिले. मिस्र देशाच्या लोकांना इस्रायली लोकांकडून फार कठीण परिश्रम त्यांच्याकडून घेतले आणि आता ते लोक त्यांच्यासोबत विनंती करून राहिले का तुम्ही आमच्या देशातून निघून जावे. बघा देवानं कशी परिस्थिती त्या लोकांची बदलून टाकली आणि हे बघत असताना आपल्याला फार आश्चर्य वाटतो. इस्रायली लोकांना मिळलेली कणिक खामीर न घालता तशीच कातवटीचे सहित कपड्यात बांधून खांद्यावर घेतले. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायली लोकांना केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्याचे दागिने व वस्त्र प्रवरणे मागून घेतले. निर्गमनची पुस्तक याचा 11वा अध्याय 3ऱ्या वचनमध्ये देवानं सांगितलं का मिस्री लोकांची इस्रायल लोकांवर कृपादृष्टी होईल आणि इथं 12वा अध्याय 36 वचनमध्ये हे गोष्टी देवानं म्हटलेली पूर्ण होत आहे. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईच परमेश्वरानं केले म्हणून त्यांना जे जे मागितले ते त्यांना त्यास दिले. अशा प्रकारे त्यांना मिस्री लोकांस लुटले. वास्तवामध्ये मिस्री लोकांकडं जे इस्रायलचे होते तेच त्या लोकांना घेतले त्यांच्याकडून. कारण मिस्र देशाच्या लोकांना इस्रायली लोकांकडून श्रम घेऊन त्यांच्याद्वारा बनवलेले संपत्तीला परत इस्रायली लोक घेऊन राहिले. इथं देव इथं त्या लोकांचे न्याय करत आहे. देव इथं इस्रायली लोकांना संपूर्ण रीतीनं संपन्न करून मिस्र देशातून बाहेर काढून राहिले. उत्पत्तीची पुस्तक याचा 15वा अध्याय 10 वचनमध्ये देवानं अब्राहमला सांगितले का ते लोक बहुधन संपत्तीच्या द्वारा मिस्र देशातून बाहेर निघतील.
ते गोष्टी इथं पूर्ण होत आहे. एका काळामध्ये दास होते, एका काळामध्ये त्यांच्याकडं काहीच नव्हते आणि आता त्यांच्याकडं समस्त आहे आणि ते समस्त घेऊन इथून बाहेर निघून राहिले. ते लोक बाहेर निघताना धनी होऊन निघून राहिले आणि स्वतंत्र होऊन निघून राहिले. येशू ख्रिस्ताच्या नावावर तो विश्वास करून या जगाच्या मधातून बाहेर निघतो. त्या लोकाच्या जीवनामध्ये देव नित्यरीतीनं आनंद आणि सर्वकालिक जीवन द्यासाठी तो तयारच आहे. त्या लोकांना देव भौतिक रीतीनं आशीर्वाद देतो आणि आत्मिक रीतीनं आशीर्वाद देतो. बंदीतून त्या लोकांना स्वतंत्रता मिळाली. मिस्र देशातून त्या लोकांना स्वतंत्रता मिळाली. देवाची आराधना करायची स्वतंत्रता त्या लोकांना ओळखून देवाची महिमा करण्याची मोखायती मिळाली. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज करून सुमारो 6 लाख होते. अनुवादच्या पुस्तकमध्ये 6,03,000 इथं सांगतो. यासाठी चालून जाणारे लोक 20 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत असलेले 6 लाख होते. स्त्री वेगळे होते, लहान बाळं वेगळे होते आणि वडील लोक वेगळे होते. सुमारो या रामसेस शहरातून 20 लाख लोक बाहेर निघून राहिले. ते लोक तिथून निघून सुक्कोत प्रांतामध्ये आले. तुम्हाला मी सांगतो 42 स्थळवरत रामसेस प्रांतामधून होऊन 42 स्थळ आहे कनान देश येतवरी. आणि अनुवादची पुस्तक याच्या 32व्या अध्यायामध्ये याचं वर्णन तुम्हाला मिळतो. निर्गमनच्या पुस्तकमध्ये सीनै डोंगरपर्यंत हे लोक प्रवास करेपर्यंत निर्गमनची पुस्तक येथे संपतो. हे लोक मिस्र देशामधून निघताना पहिल्या महिन्याच्या 15व्या तारीखला हे लोक तिथून निघले आणि सीनैमध्ये येतवरी या लोकांना 3ऱ्या महिन्याच्या 15 तारीखला हे लोक आले. यासाठी या लोकांना पोचासाठी इथपर्यंत 2 महिने लागले. सीनू अरण्यामध्ये येतवरी 1 महिना लागले आणि तिथून सीनै अरण्यामध्ये स्थळवरी येतवरी 1 महिना लागले. सुमारो निर्गमनच्या पुस्तकमध्ये आपल्याला 1 वर्षाचा इस्रायल लोकांचा प्रवास मिळतो. निर्गमनच्या पुस्तकमध्ये इस्रायली लोक मिस्र देशामधून निघताना पहिल्या महिन्याच्या 15 तारीखला हे लोक तिथून निघले आणि आपण शेवटीचा अध्यायामध्ये आले तर 2ऱ्या वर्षाचा 15व्या दिवशी त्या लोकांना मंदिराला उभे केले. त्यानंतर देवाची महिमा त्या मंदिरावर उतरल्यानंतर त्या लोकांना आपल्या प्रवासाला आरंभ केले. यासाठी आपण पवित्र शास्त्राला बघले तर 42 स्थळवर्त होऊन त्या लोकांना आपल्या प्रवासाला केले. आणि आपण अनुवादच्या पुस्तकमध्ये याचा 1वा अध्यायामध्ये बघले तर 11 दिवसाचा प्रवास होता. इस्रायली लोकांना याला 40 वर्ष प्रवास केले. अनुवादची पुस्तक याचा 1वा अध्याय 2रा वचनमध्ये होरेबहून कादेश बनियापर्यंत सेईर डोंगरवरून 11 दिवसाचा वाट आहे. सीनैपर्यंत याले त्या लोकांना 2 महिने लागले आणि सीनैपासून तर 11 दिवसाचाच प्रवास होता कनान देशमध्ये जायचे. होरेबहून सेईर प्रांतातून इस्रायल लोकांना जायचे प्रयत्न केले
तर एसावची संतानं त्या लोकांना जाऊ नाही दिले. याकोबचे भाऊ एसावची संतती सैर प्रांतामध्ये सैर देशात आहे. इस्रायली लोकांना त्यांच्यासोबत विनंती केली की आम्ही या मार्गेनं जाईन, पण त्या लोकांना जाऊ नाही दिले. तर त्या लोकांना दुसरा मार्ग घेतले. काहून देवानं त्या मार्गानं त्या लोकांना जाऊ नाही दिले? इस्रायली लोक म्हटले होते का आम्ही युद्ध करीन, पण देवानं मोशेला म्हटले का तसे नाही करायचे. मोशे त्या मार्गाला सोडून फालिस्तीचा मार्ग घेतला आणि तिथं फिलिस्ती लोक होते. निर्गमनचे पुस्तक याचा 13वा अध्याय 17 वचनमध्ये इस्रायली लोकांना कधीच युद्ध नाही बघितले होते आणि ते लोक युद्ध बघून भयभीत होते, म्हणून देवानं त्या लोकांना दुसऱ्या मार्गानं आणले. फालिस्तीचे देश युद्ध करणारे देश होते आणि तुम्ही दाऊदच्या काळामध्ये बघा फालिस्तीविषयी. फालिस्तीचा देश जवळ असताना त्या मार्गानं देव न चालवता त्या लोकांना लाल समुद्राच्या मार्गानं चालवले. यासाठी इस्रायली लोकांना कधीच युद्ध नाही बघितले, म्हणून देवानं त्या लोकांना समुद्राच्या काठीच्या मार्गानं घेऊन आले. त्यांच्याबरोबर लोकांचा मोठा मिस्र समुदाय गेला. तसेच शेढरे मेंढरे गुरढोरे वगैरे पुष्कळ जानवर गेले. इथं इस्रायली लोकांसोबत एक अन्य जातीचा मोठा समूह देवावर विश्वास करणारे लोक यांच्यासोबत गेले. त्यांनी आपल्याबरोबर मिस्र देशातून मिळलेले कणिक आणली होती. तीच बेखामीर भाकरी भाज्याचे तिच्या काही खामीर नव्हते. मिस्र देशातून त्यास जबरीनं बाहेर काढले होते. यास्तव त्यानं थांबावयास अवकाश मिळाला नाही. त्यास खाण्यासाठी काही तयार करून घेतले आले नाही. इस्रायली लोक मिस्र देशात येऊन राहिलेचे 430 वर्षे लोटले होते. उत्पत्तीची पुस्तक याचा 15वा अध्याय 13 वचनमध्ये इथं 400 वर्षाविषयी देवानं बोलले होते. निर्गमनची पुस्तक याचा 12वा अध्याय 40 वचनमध्ये 430 वर्ष लिहून आहे. रोमकरांचे पत्र याचं 3रा अध्याय 17 वचनमध्ये 430 वर्ष लिहून आहे. अब्राहम हारान प्रदेशातून येतवरी त्याला 75 वर्ष होते. तो 100 वर्ष असताना त्याला पुत्र झाला आणि तो 5 वर्ष हारानमध्ये होता आणि तो 25 वर्ष कनानमध्ये असताना त्याला पुत्र झाला. तिथून इसाक 60 वर्ष असताना याकोबला जन्म दिले. याकोब 130 वर्ष असताना मिस्र देशामध्ये आले. 130 प्लस 60 आणि 60 प्लस 25 आणि सर्व मिळून 215 वर्ष झाले. इस्रायली लोक 70 मिस्र देशामध्ये आले आणि ते 215 वर्ष तिथं राहिले आणि 215 वर्ष होतवरी पूर्ण मिळून 430 वर्ष झाले. याकोबचा पुत्र लेवीचा पुत्र काहातचे पुत्र अम्राम आणि अम्रामचे पुत्र मोशे. इथं 215 वर्ष पूर्ण झाले. पूर्ण मिळून 430 वर्ष झाले. अब्राहमनं आपलं कुटुंब सोडून आणि तो प्रवास करायसाठी निघले. तिथून 430 वर्ष झाले. अब्राहमचे वडील तेरह
हारानमध्ये त्याची मृत्यू झाले. तिथं अब्राहाम 5 वर्ष थांबले. इसाकचा जन्म होतवरी 10 वर्ष तो तिथं थांबले. आणि आपण इसाकच्या जन्मापासून गिनती घेतले तर आपल्याला निश्चित रीतीनं आपल्याला वर्ष मिळतो. तिथून आपल्याला 400 वर्ष मिळतो. याचे विवरण आपण बघत असताना देवाची योजना पूर्ण झाली इथं आपल्याला दिसतो. 430 वर्ष घडल्यानंतर त्याच दिवशी परमेश्वराची सेना मिस्र देशातून बाहेर निघले. यहोवाचे सेना म्हणजे इस्रायली लोक. तुम्ही लक्षात द्या का बेबलोनमध्ये असताना 70 वर्षाची गुलामी बंदीमध्ये होते. त्याच्यानंतर एक बी दिवस समोर न जाता तिथं सुटक्याची घोषणा आली त्यांच्यासाठी. देवाचं वचन समय अनुसार पूर्ण होतो इथं आपल्याला दिसतो. परमेश्वरानं त्यास मिस्र देशातून बाहेर काढले. हा करिता ही परमेश्वर प्रीत्यार्थ जागरणाची रात्र म्हणून अवश्य पाळावी. इस्रायल लोकांना पिढीनिपिढी ही रात्र परमेश्वर प्रीत्यार्थ जागरणाची म्हणून अवश्य पाळावी. परमेश्वर मोशे व अहारोन यास म्हणाला, वल्हांडणाचा सणाची विधी असं कोणीच विदेशांना त्यातले काही खाऊ नये. तसेच ख्रिस्ताच्या आचारबद्धी रक्त आणि रोटी हाच ख्रिस्ताचे नियम आहे. हेच वल्हांडाचे सण आहे. त्याचे चिन्ह आहे ख्रिस्ताचे. 1 कोरिंथियोमध्ये याचा 11व्या अध्यायामध्ये पौलनं सांगितले, ख्रिस्ताचं शरीर तोडण्यात आलं आणि ख्रिस्ताचं रक्त काढण्यात आले. तसेच इथं ख्रिस्ताच्या मांसाला खातील आणि ख्रिस्ताच्या रक्ताला पितील. वल्हांडाच्या सणाच्या माध्यमातून त्या लोकांना मृत्यूतून ते लोक वाचवण्यात आले आणि ख्रिस्ताच्या रक्तानं आणि ख्रिस्ताच्या मांसाच्या द्वारा आपले रक्षण होतो. येशू ख्रिस्ताच्या मांसामध्ये आणि रक्तामध्ये भाग घेण्याच्या द्वारा आपण त्याच्यासोबत सहभागी होतो. तसेच आज आपल्या काळामध्ये बाप्तिस्मा न घेणारा व्यक्ती प्रभू भोजमध्ये तो भाग नाही घेऊ शकत. तथापि कोणीही पैका देऊन एकदा दास विकत घेतलेला असल्यास त्याची सुनता झाल्यावर त्यानं त्यातले खावे. उपरी आतो मोलखरी यापैकी कोणी ते खाऊ नाही. हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे. त्या मासातील काही एक घराचे बाहेर नेऊ नये आणि यज्ञ पशु एक हांडीत तोडू नाही. योहान शुभवर्तमान याचा 19 अध्याय आपल्याला सांगतो की येशू ख्रिस्ताची एक बी हड्डी तोडण्यात नाही आले. कारण वल्हांडाच्या सणाचे कोकरूचे एक पण हड्डी नाही तोडू असे देवानं सांगितले. ख्रिस्त आपले वल्हांडाचे बलिपशु आहे. त्याच्यासाठी त्याची एक बी हड्डी तोडण्यात नाही आले. इस्रायलच्या समस्त मंडळीने हा विधी पाळावा. कोणी परदेशी तुम्हास बरोबर राहत असून परमेश्वर प्रीत्यार्थ वल्हांडा सण पाळू इच्छित तर त्याचे घराचे सर्व पुरुषांची सुनता व्हावी. मग त्याला जवळ येऊन सण पाळू द्यावे आणि देशी मनुष्यप्रमाणे त्यास गणावे. पण बेसुन्नत पुरुषानं त्यातल काही खाता काम नाही. तो अन्य जाती असल्या तर त्याची सुनता होण्याच्या द्वारा तो
देवाच्या लोकांमध्ये मिळतो. स्वदेशी वा तुमच्या मधामध्ये राहणारा या दोघांस एकच नियम असावा. या प्रकारे सर्व इस्रायली लोकांनी केले. परमेश्वर मोशे व अहारोन यास आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना केले. त्याच दिवशी परमेश्वरानं इस्रायल लोकांची सेना टोळीनं मिस्र देशातून बाहेर आणले. मिस्र देशातून इस्रायली लोकांना बाहेर काढणारे मोशे नाही, परंतु परमेश्वर देव स्वयं आहे. देवानं मोशेच्या द्वारा इस्रायली लोकांना बाहेर काढले. मोशेच्या शक्ती आणि सामर्थ्याद्वारा नाही. देवाची दया, देवाची कृपा, देवाची करुणाच त्या लोकांना तिथून बाहेर काढले. परमेश्वर देवच अब्राहमला दिलेले करार आणि शब्दाच्या अनुसार तो सामोर राहून आपल्या लोकाला मिस्र देशातून बाहेर काढून आणले. यासाठी रक्षण यहोवाचेच आहे, रक्षण परमेश्वराचेच आहे. रक्षण मनुष्याच्या द्वारा नाही होत, रक्षण देवाच्या द्वाराच होतो. मोशेच्या द्वारा मोठे कार्य घडवणारे देवच आहे आणि आपण जे कार्य बघतो तो कार्य करणारा देवच आहे. त्याच्यामध्ये मनुष्याचे काहीच भाग नाही आहे. परमेश्वर देवानंच त्या लोकांना तिथून देवानंच बाहेर काढले. परमेश्वर यहोवा हाच देव आहे याची साक्षी आपल्याला 12वा अध्याय देतो.